जवळजवळ इथून पायऱ्या उतरून खाली आलोय आणि सुमितला त्या पायरीवर साप दिसलाय जिथून आम्ही उतरलो होतो. हे थांबे कुठे गेला आहे ना तिथं लांबच घे. अरे नाही ना मी बघत आलोय. नमस्कार मित्रांनो, मी रवी पाटील स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. गडवारी लय भारीच्या या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलोय किल्ले कमळगड बघायला. किल्ले कमळगड हा येतो वाई तालुक्यात महाबळेश्वरवरून येणारी जी डोंगर रांग आहे त्याच डोंगर रांगेत वसलेला आहे किल्ले कमळगड. ट्रेक सुरू करून फक्त 2 मिनटं झालेत आणि ह्या अशा पाणी वाहत येणाऱ्या पाऊल वाटेनं आपण पुढं चाललो आहे. गडावरचं जे काय पाणी आहे ते पाणी या वाटेनं खाली येतं आहे. कमळगडावरती जाण्यासाठी आपल्याला 2 वाटा आहेत. एक वाट म्हणजे वाईवरून जाणारी जी की पुणे शहरापासून जवळजवळ 108 किलोमीटर काहीतरी अंतर पडतं आहे. आणि दुसरं म्हणजे वासोळे गाव. वासोळे हे बेस विलेज आहे कमळगडाचं, ज्यासाठी आपल्याला रायरी पठाराला वेढा घालून केंजलगडच्या खालच्या बाजूने आपल्याला खाली धोम धरणात उतरावं लागतं आणि त्याच धरणाच्या काठाकाठाने पुढं आल्यावरती आपल्याला वासोळेवाडी म्हणून गाव लागतं. त्याच वासोळेवाडीच्या शेवटी सिमेंटचा रस्ता ज्या ठिकाणी येऊन संपतो त्या ठिकाणी आपल्या गाड्या वगैरे पार्क करायच्या आणि तिथून ट्रेक सुरू होतो. एक छोटीशी निमुळती वाट वरच्या दिशेला येते डोंगरामध्ये, तीच वाट आपल्याला घेऊन जाते कमळगडाकडे. आता आपली बाकीची मंडळी तर पुढं चाललेली आहे आणि आम्हीसुद्धा या छोट्याशा पाऊलवाटेने निघालो आहे गडाच्या दिशेने. खरं तर आपल्याला पोचायचं जे आहे ना, आपल्याला या इथं वरच्या पठारावर पोचायचं आहे आणि त्या पठारावरती गेल्यावरती आणखी एक डोंगर पार करायचा आहे. तब्बल 1 ते 1.5 तासाचा ट्रेक आहे. 10:30 वाजता आम्ही सुरू केलेला ट्रेक. आता बघूयात किती वेळात वर पोचतो. तर कमळगडाची उंची ही साधारणतः 4,500 फूटच्या जवळपास आहे आणि हा एक गिरिदुर्ग प्रकारचा गड आहे ज्याची की चढाई श्रेणी मध्यम आहे. दाट झाडांनी वगैरे पूर्ण व्यापलेला आहे, त्यामुळं वन्यजीवांचा या ठिकाणी खूप धोका आहे. आणि ह्या पावसाळ्यातला जवळजवळ आपला हा 4था ते 5वा ट्रेक आहे. बऱ्याच दिवसाच्या गॅपनंतर आपण ट्रेक करतो आहे, त्यामुळे आपली थोडी दमछाक होऊ शकते. प्रत्येक ट्रेकला जसं आम्हाला कोणी ना कोणी मदतीला धावून येतं तसं आमच्यासोबत हा श्वानही आलेला आहे. आणि आजपर्यंत केलेल्या गडवारींच्या अनुभवावरून हा श्वान असो वा कोणतेही श्वान असो शेवटपर्यंत साथ सोडत नाहीत. जसा की सुमित माझ्यासोबत नेहमी राहतो तसा हा पण हमेशा माझ्यासोबत राहील. वफादार आहे दोघं पण, म्हणून मी सुमितची तुलना या कुत्र्यासोबत केली. ठीक आहे, हसू नका कोणीच. हे बघा, हे एवढ्या वेळेचे या वाहत्या पाण्यापासून वाचत होते, पण आता ऑप्शन नहीं है. ऑप्शन हमने तो पैर गिले कर लिए, लेकिन ये कब तक बचेंगे. बस हमें यही देखना है की साला ये कब तक कंट्रोल करेगा खुद को. कारण गडावरतून येणारं जे पाणी आहे ते ह्याच पाऊल वाटेने खाली येणार आहे. कधीपर्यंत ते पण अशाच डेन्स फॉरेस्टमधून आपल्याला वरच्या दिशेला जायचं आहे. वरतून जे पाणी येत आहे ना, 2-3 डोंगरांवरून जे पाणी येत आहे ते आजूबाजूचा जो काय हा परिसर आहे, ॲक्च्युली हे जे डोंगर आहेत हे सी टाईप आहेत, त्यामुळं सगळीकडचं पाणी येणारं जे ते ह्याच वाटेने खाली येत आहे आणि असंच
खाली असलेल्या असंच खाली असलेल्या ओढ्यामध्ये जात आहे. या पाण्याचा प्रवाह पण खूप आहे. आपण परत येईपर्यंत जर वरती पाऊस झाला तर हे पाणी आपल्याला हानिकारक पण होऊ शकतं. वा 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 वा. गडावरती जाणारी जी वाट आहे, या वाटेवरती आपल्याला बरेच वनस्पती बघायला मिळतात. त्यातलं हे एक वनस्पती आहे. आमची एक टीम जी की मागच्या रविवारी आली होती इथं ट्रेकला, त्यांनी हे बघितलेलं झाड. हे जर असं हातावरती ठेवून जर त्याला जोरात प्रेस केलं ना तर हे हातावर उमटतं. आता खंत या गोष्टीचा आहे की माझ्यासोबत जेवढे आहेत मित्रमंडळी आजचे ट्रेकसोबत जे आहेत, सगळेचे सगळे माझ्यापेक्षा बी काळे भंगार आहेत. म्हणजे असं म्हणू नाही शकत मी. ठीक आहे, माझ्यासोबत आज जेवढे आहेत ते सगळे कृष्णवर्णीय आहेत. मी काळं म्हणणार नाही त्यांना. तर त्यामुळं आमच्या स्किनवरती तर हे काही उमटणार नाही. पण तरीसुद्धा हे झाड आहे, चांगलं आहे. ज्या वनस्पतीचं मी सांगत होतो ते वनस्पती आपण इथं उमटून बघूयात. सुमितच्या हातावरती व्हिडिओ मरून जाशील व्हिडिओ काढून. हे देखो, हा आर्ट आहे, हा आर्टिस्ट आहे आणि हा स्वतःला जिजवून घेणार आहे. हे देवा वाचव. अपमान. जोरात मार ना, मार जोरात. झालं फायनली हातावर टॅटू. हे बघा, हे असं असतो हे बघा, टॅटू. तुम्हाला जर दिसत असेल, हेच मी म्हणत होतो, ही वनस्पती आहे टॅटू अशी. हा, आमचा मित्र आहे, त्याने हे केलं होतं, पण त्याच्या हातावरती उमटलं नव्हतं. नाही, वटार. असं आहे. सुमित थोडाफार गोरा निघला, मला माहिती नव्हतं गोरा असेल, पण त्याच्या हातावरती उमटलंय. अच्छा लगा देख के. आता जे फलक तुम्ही बघितलं, हे इथं वन विभागाने लावलेलं फलक आहे, ज्यावरती की लिहिलेलं आहे की या परिसरात असलेले जे काही वृक्ष वगैरे आहेत त्यांना कोणतीही हानी पोहोचवू नये किंवा काही नासधूस वगैरे केल्यास त्यासाठी दंड वगैरे आहे. कारण अशा नैसर्गिक ठिकाणाला आपण भेट देतो आहे, तर त्याची जी सुंदरता आहे ती पण राखली गेली पाहिजे आपल्याकडून. याचा एक छोटासा प्रयत्न त्या बोर्डातून दिसतोच आहे. आणि आता थोडासा हा जंगल ट्रेक करून आपण या खुल्या जागेवरती आलो आहे. आणि समोर जी ही डोंगर रांग दिसते, तर त्याच डोंगर रांगेत समोर आहे नवरा नवरी सुळका, जो की ट्रेकर्स मंडळीचाही आवडता ठिकाण आहे. तिथे रॅपलिंग वगैरे पण करतात असं ऐकून आहे मी. लवकरच तो सुळकासुद्धा आपल्या या लिस्टमध्ये ॲड होईल अशी अपेक्षा आहे. उन्हाचा पाराही थोडा थोडा चढत चालला आहे, पण मध्येच येणाऱ्या सावलीमुळं आम्हाला थोडा रिलॅक्स मिळतो आहे. हे बघा, मी जसं मगाशी सांगितलेलं की इथं जैवविविधता खूप लाभलेली आहे या जागेला. आता हा शेणकिडा म्हणतो आपण याला. आता तुमच्याकडे याला काय म्हणत असतील हे मला माहिती नाही आहे, पण असे बरेच जीवजंतू आपल्याला इथं बघायला मिळणार आहेत या ट्रेकच्या दरम्यान. काही जीवजंतू असे आहेत की त्यांचा दंश झाला तर जिवंत राहण्याचे चान्सेस नाहीच्या बरोबरती आहे. आणि असे काही आहेत जे की बघून आपण अचंबित होऊन जातो की असेही जीव आहेत. वरती तर आणखी खूप काही बघायला मिळणार आहे आपल्याला. व्हिडिओ काढता काढता माझा सहज या किड्याला स्पर्श झाला आणि तो जागेवरच असा गोल झाला आहे की लिटरली दगडासारखा झाला आहे. म्हणजे जर का त्यांना आपला स्पर्श झाला किंवा काही जोखीम जाणवली तर लगेच त्यांचं ते पूर्ण शरीर गोल करून घेतात. पैशासारखं होऊन जातं सिम्पल त्यांचं. आणि जोपर्यंत त्यांना रिलॅक्स वाटत नाही तोपर्यंत ते ओपन होणार नाही. असो, त्या किड्याला आपण तिथं सोडलं आहे आणि आता वरच्या दिशेला चाललो आहे. सतत होणाऱ्या पावसामुळं आणि वरतून वाहणाऱ्या पाण्यामुळं ही वाट पूर्ण घसरणीची झालेली आहे. कारण ह्याच निमुळत्या वाटेतून येणारं पाणी पण येतं, त्याच वाटेनं वरती चाललो आहे, त्यामुळं घसराघसरी जास्त चालली आहे. एक तर लक्षात आलं आहे, गड चढताना जेवढी मजा येते, थोडा दम तर लागतो आहे, पण जी काय गड चढताना मजा येते ना, उतरताना खरं आमची मजा येणार. याच्या दुपटीनं खाली उतरताना त्रास होणार आहे.
कारण ही निमुळती वाट जी आहे ही पूर्ण घसरणीने भरलेली आहे. वरतून आलेली ही लाल माती आणि मुरमाचे बारीक बारीक कण याने अजून डिफिकल्टी वाढणार आहे आमची. आणि वरतून थोडा थोडा पाऊस पण सुरू झाला आहे. आपल्याला त्या पठारावरती जायचं आहे आणि तिथून मग या कमळगडाच्या दिशेने वरती जायचं आहे. चला जाऊयात. तब्बल 1 ते 1.5 तास झाला आहे ट्रेक सुरू करून, पण अजूनही आमचं काही पठार येत नाही आहे. जवळ दिसतं इथं, बट बघू अजून किती वेळ लागतो आहे. कारण दमछाक उडालेली आहे सगळ्यांची. 5-5 मिनटाला स्टॉप घेत आम्ही चाललो आहे वरती. कारण ट्रेक तर होणारच आहे, जीव जपला पाहिजे याच हेतूनं हा ट्रेक आमचा चालला आहे. चढाई पण ह्या पॉईंटपासून चढाई पण तीव्र झालेली आहे. कारण हे समोरच पठार दिसतं आहे, ज्या की पठारावरती पोचल्यावर आम्हाला डाव्या बाजूला जायचं आहे. कारण हा पूर्ण कमळगडाचा भाग आहे. म्हणजे गडावरती काय फक्त जेवणासाठी येतात काय लोक? हे मग दुसरं काय आहे बघाय गडावरती काय आहे? आता तुम्ही जरी गेला तिथे काय फक्त कावीची विहीर आहे, ह्याच्या अतिरिक्त काय आहे? आणि एवढं ऍक्टिव्ह का वाटतं तर आता बघण्यासारखं म्हणजे सगळीकडे चारी बाजूने हिरवळ आहे, मध्येच गड आहे, चारी बाजूने रान आहे, इतकं जंगल आहे ना, भरपूर जंगल आहे, मध्येच फक्त किल्ला आहे, एवढंच आहे. नाही तर एवढं काय खास बघण्याकरता नाही. पण पुनावाली आहेत ना, पुनावाली बहुतेक लोक आहेत ना, आपलं रायरेश्वर, केंद्रगड, पांडवगड आणि हा कमळगड बघणार म्हणजे बघणार. शुक्रवार शनिवार मे महिन्यात असा धंदा असतो ना इकडे, लय धंदा. जवळजवळ 2 तासाच्या ट्रेक नंतर आम्ही गडाच्या पहिल्या टप्प्यावर येऊन पोहोचलोय. म्हणजेच जो पहिला पठारी भाग आहे त्या पठारी भागाजवळ आम्ही येऊन पोहोचलोय. आणि इथं पुन्हा आपल्याला एक बोर्ड लिहिलेलं आहे की गडावर आणि गड परिसरात आपल्या पावलांव्यतिरिक्त काहीही पडता कामा नये. म्हणजेच गड परिसर हा काही तुमच्या घरच्या जहागिरीचा परिसर नाही आहे, त्यामुळं इथं कचरा पसरवू नये. सोप्या सरळ आणि प्रेमळ भाषेत लिहिलेला संदेश आहे, जी की जपायलाच पाहिजे. असो, आता निसर्गाची पण आपल्यावरती थोडी कृपा झालेली आहे. सूर्य हा ढगानाड गेलेला आहे आणि सगळीकडं आभाळामुळं थंड वातावरण झालेलं आहे. मध्यंतरी पाऊस पण सुरू झाला होता. आणि जे काय माझे सोबतचे जेवढे मित्रपरिवार आहे, थोडे फोटो वगैरे काढण्यामध्ये रमलो होतो आम्ही, त्यामुळे एक छोटासा ब्रेकसुद्धा झालेला. आणि आता आम्ही पुन्हा गडाच्या दिशेला चाललो आहे. आता या पहिल्या पठारावरून गड जास्तीत जास्त 10 ते 15 मिनटाच्या अंतरावरती आहे. आमच्यासोबत आणखी एक टीम आहे जी की पूर्ण सिनियर सिटिझन्स आहेत, ते पुढं गेलेत आमच्या टाईमपासमुळं. असो, आता धीरजदादा वगैरे ते पण पुढं आहेत. माझ्यासोबत फक्त आशिकेश आणि सुमित आहेत. आणि एवढ्या मोठ्या या जंगलामध्ये 3च वाघ फिरत आहेत. त्यातले 2 वाघ आहेत, एक वाघाच्या वेशात बिबट्या आहे, कुत्रा म्हणायचं होतं मला. कमळगडाच्या पहिल्या टप्प्यापासून म्हणजे जो की आपल्याला पठार लागला होता, त्या पठारापासून जंगल ट्रेल करत करत आता आपण येऊन पोचलो आहे गोरक्षनाथाच्या मंदिराजवळ. हे गोरक्षनाथाचं मंदिर म्हणजेच एक आपल्याला लँडमार्क पण आहे की जिथून आपल्याला रस्ता दिसतो गडाकडे जाण्याचा. ही मागची जी वाट आहे ती वाट चालली आहे थेट गडाच्या वरती आणि समोरच आहे गोरक्षनाथाचं मंदिर. दर्शन वगैरे आपण घेतलेलं आहे, त्यामुळे आता मध्ये जात नाही. तर चला, गोरक्षनाथांची प्रतिमा वगैरे मी दाखवली आहे आणि आता जाऊयात पुढच्या दिशेला. इथं कोणत्या तरी फुलाचं गंध नाकात बसला आहे, त्याच्यामुळं कंटिन्यू शिंका येत आहे आणि लिटरली त्या गंधाने आता शिंका येऊन येऊन त्रास व्हायला लागला आहे. खरं तर ट्रेक करताना आम्ही कधी विभाजत नाही. खूप कमी वेळा असं होतं की आमचा आलेला ग्रुप हा तुकड्यांमध्ये विभाजतो आणि आता आम्ही विवश झालेलो आहे त्यासाठी. कारण हे लेकरू आणि मी आणि आणखी 2 जणं बऱ्याच वेळपासून निरागसपणे आमच्या बाकीच्या टोळक्याकडे बघतोय, जे की फोटोसाठी त्यांची मरमर चालू आहे, नुसता मरमर. त्यातलं कोणीच पोस्ट करत नाही आणि कुठेच फोटो टाकत नाही. तरीसुद्धा माझा एक फोटो काढ म्हणून 25-30 फोटो काढून झालेत. अक्षरशः 1 तासाच्या ट्रेकला यांनी आता 3 तास लावलेत आणि आमची ही वाट बघण्याची क्षमता आता गेलेली संपून. त्यामुळं आम्ही त्यांना तिथं मागं सोडलं आहे पठारावरती आणि आम्ही निघालो आहे पुढच्या दिशेला.
आणि हे जंगल काही संपायचं नाव घेत नाही आहे. बस आमची सगळी मरमर ही विहीर बघण्यासाठी चाललेली आहे, जे की या गडावरचं आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. कमळगडाच्या आता शेवटच्या टप्प्यात आपण येऊन पोचलो आहे. जसं जसं आपण पुढं चाललो आहे ही झाडी एकदम दाट होत चाललेली आहे आणि आता अपेक्षा आहे की 5 ते 10 मिनटामध्ये आपण गडाच्या पहिल्या बुरुजाजवळ पोहोचू. बुरुज म्हणजे पहिला जो भाग राहील गडाचा तोच. कारण कमळगड गड म्हटल्यावरती आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर जी गडाची एक प्रतिमा बनते ना, तसा हा गड नाही आहे. एक डोंगर आहे, त्या डोंगरावरती काही अवशेष आपल्याला बघायला मिळतील. तिथे एक विहीर आहे त्या काळातली आणि इतर समजा परिसर आहे, एका ग्रामस्थांचं घर आहे वरती. एवढंच या गडावरती बघण्यासारख्या ज्या काय त्या वास्तू आहेत. आणि या गडाचा इतिहास सांगता झाला तर हा गड इतिहासाच्या नोंदणीप्रमाणे हा गड आधीपासून मराठा साम्राज्यात आहेत, म्हणजेच आपल्या हिंदवी स्वराज्यामध्ये हा गड आधीपासून सामील आहे. शिवाजी महाराजांनी ज्यावेळी पांडवगड वगैरे जिंकलेला त्याचवेळी हा गडही म्हणजे वाईच्या परिसरावर जेव्हा महाराज चालून आले त्यावेळीच हा गड स्वराज्यामध्ये सामील झालेला होता. आणि शंभूराजांच्या काळात किंवा त्यानंतर आपली जेवढी ही स्वराज्याच्या गाद्या होत गेल्या त्या शेवटपर्यंत हा गड आपल्या हिंदवी स्वराज्यामध्येच होता, असाही याचा उल्लेख आहे. दलदल आहे का बे? खरं तर ह्या झाडाझुडपातून जाताना ना मनात एक धास्ती भरलेली आहे. कारण आत्ता 8 दिवसांपूर्वीच आमची जी पहिली टीम आलेली होती, जी की मी तुम्हाला सांगितलं, त्यांना इथं विषारी सापाचे बरेच प्रजाती त्यांना निदर्शनास आल्या होत्या आणि त्यांनी ते फोटो वगैरे पण आपल्यासोबत शेअर केले होते. त्यामुळंच जरा जाताना किंवा इथल्या झाडाझुडपांना वनस्पतींना हात लावताना ही भीती वाटते. गडावरती एका ग्रामस्थाचं घर वगैरे बघायला मिळतं. ते घर समोर जे तिथे कौलारू बांधकाम दिसतंय ना, तिथेच ते घर आहे. आणि आपल्याला या गाऱ्यातून असंच तुडवत तिथपर्यंत जायचं आहे आणि तिथूनच या गडावरती जाण्यासाठी वाट आहे. तुम्ही 12 महिने इथंच वरती? 12 महिने. मग एमर्जन्सी वगैरे काय असली तर डोक्या उचलून न्यायचं. आजारी बिजारी झाले तर डोक्या उचलून. बापरे. दालात भरून. मग आता त्याला काय करायचं, पर्यायच नाही. खाली जमीन बी नाही ना, घेण्याची कॅपॅसिटी बी नाही. एवढं 2 नंबरवाल्यांनी जमिनीचे भाव वाढवलेत की काही सोय नाही असं. कारण की बहुतेक खाली जमिनी लोकांनी विकले 2 नंबरवाल्या. अच्छा. पाणी खाली निघतो कड्यावरून आलं डोक्यावर. कड्यावरून कोणतं ते धबधब्याचं जे पडतं ते? अच्छा. मग इथून कुठून वाट आहे तुम्हाला पाणी आणायला? आता इथं झालं हे जा बघितलं हां, तिच्या खाली पाणी झाली ते सरायपर्यंत पुरतं, म्हणजे दिपाळीपर्यंत पुरतं. तिथून मग ते असतं. अच्छा. मग नंतर उन्हाळ्यात पाणी कसं आणता तुम्ही? कड्यावरून खालून कड्यावर खडकाचं टाकते, हां हां. साफ करायचं. आठवड्यातून एकदा साफ करायचं. अच्छा. आणि ते नाही मग इथं वीज सारखं पाणीच आहे गार आहे. कधी येऊ. तुम्ही एवढ्या मोठ्या जागेत फक्त 3-4 जणच राहताय बाई परिवारात? मग आता काय करायचं बरं. इथून तरी 2 फॅमिली खाली गेली, ते शेत झाले खाली. त्यांनी आपल्या घेतल्या जागांखाली राहायचं. तुम्ही कधीपासून इथं राहिला? होती आजच्या पंचापासून इच्छा 4थी पिढी आहे. गडकरी. मग पीक कोणतं राहतंय तुमचं? गहू. दिवाळीपासूनच पीक येणार. हा, दिवाळीपासून, दसऱ्यापासून. गणपतीपासून पाऊस जर उघडला तर नांगराय सुरुवात करणार. दसऱ्याला 3ऱ्या 4थ्या माळ्याला पेरा झाला पाहिजे, मग होत साधतो. काही बारीने पाऊस झाला तर मग ती फळीच जाते पेरा, मग काही साधत नाही एवढा. आत्ता ज्या पठारावरती आपण येऊन थांबलो होतो इथे या ग्रामस्थांची आपण भेट घेतली. जसं मी आधी सांगितलेला, त्या ग्रामस्थांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या की या गडाचे गडपालच म्हणता येईल त्यांना, कारण त्यांच्या 4 ते 5 पिढ्या या गडावरती राहून गेलेल्या आहेत. ही 5वी पिढी आहे साधारण, असं त्यांनी सांगितलेलं. आणि वरती जे काही लोक येतात त्यांच्यासाठी स्वयंपाक वगैरेही ते करतात. म्हणजे एक सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांच्याही उदरनिर्वाहाला थोडीफार मदत होते.
कारण त्यांचं जे पीक राहतं आहे हे त्यांनी स्वतः घेतलेलं पीक आहे आणि त्यांच्याशी बोलताना कळून चुकलं की आपण शहरामध्ये राहणारे लोक, आपल्याला काही इमर्जन्सी आली तरी आपण दवाखान्यात वगैरे जाऊ शकतो, पण त्यांनी जेव्हा सांगितलं की त्यांची आई वगैरे आहे इथे, जर आजारी पडले बायचान्स काही इमर्जन्सी असली तर एवढा गड उतरून डोक्यावरती घेऊन त्यांना खाली उतरावं लागतं आणि खाली उपचार वगैरेसाठी त्यांना न्यावं लागतं. खरंच ऐकूनच म्हणजे आम्ही सगळेच आहे ना विचारात पडलेलो की काय त्यांना त्या यातना सहन करावं लागत असतील की ज्यावेळी एखादी व्यक्ती इमर्जन्सीमध्ये त्यांना जावं लागतं. त्यांनी बरेच आपल्याला रिस्ट्रिक्शन्स पण सांगितलेत की जे काय वन्यजीवांचं मी सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी हे पण सांगितलं आहे की गडावरती कुठं काठावरती वगैरे जाऊ नका, जीवावरही बेतू शकतं. त्या गोष्टींचं आपण पालन पण करणार आहे, पण हॅट्स ऑफ त्या ग्रामस्थांना, हॅट्स ऑफ. अखेर या लास्ट स्टेजला येऊन पोचलो आहे आपण, जिथं की आपल्याला मूळ खडक लागला आहे या गडाचा आणि याच खडकाच्या मधोमध आपल्याला इथं लोखंडी पायऱ्या बघायला मिळत आहे. बघू शकता तुम्ही, हा माझ्या दोन्ही बाजूला खडक आहे आणि त्याच्यामधून या पायऱ्या आहेत. त्या पायऱ्यांच्या तिथेच काहीतरी असा मध्ये खचलेला भाग आहे आणि इथून दिसणारा हा पूर्ण भोरचा परिसर. ही वाटपण जी आज बनलेली आहे ही या खडकापासूनच बनलेली आहे, पण हा जो वरती अडकलेला दगड आहे हा दगड किती दिवस असा त्या ठिकाणी टिकलेला राहील हा मोठा प्रश्न आहे, कारण तो ज्या दिवशी पडल त्या दिवशी ही वाट बंद होऊन जाईल. कसा अडकलेला आहे हा दगड. वाह बेटे वाह, अखेर कमळगडाच्या टॉपवरती येऊन पोचलेलो आहे आणि हे खाली असलेलं घनदाट असं जंगल तुम्ही बघू शकता. आपण त्या ग्रामस्थाच्या घराजवळ तिथे थांबलो होतो. आपण या दिशेने वरती आलेलो आहे आणि या जंगलामधून रस्ता काढत काढत अखेर या शेवटच्या टोकापर्यंत. आता इथे जे बाकीचे ग्रुप होते तेही समोर गेलेले आहेत. इथं या पायऱ्यांपासून वरती आल्यावरच आपल्याला कावेची विहीर बघायला मिळते, जी की इथून आहे आणि हिची खोली बघू शकता तुम्ही. एवढी मोठी विहीर आहे. उतरताना आपल्याला सावधगिरी बाळगावी लागत, कारण जर पाय घसरला तर इमर्जन्सी एक्झिट आहे डायरेक्ट. आणि इथं छोटे छोटे पाण्याचे टाके पण केलेले आहेत. गडावरती इकडं तिकडं जाण्याच्या आधी विचार करायला पाहिजे, कारण सगळीकडं हिरवीगार अशी गवताची चादर पसरलेली आहे, त्यामुळं कुठं पाय दिल्यावरती काय निघल याचा भरोसाच नाही आहे. पण सगळ्यात थ्रिल आणि एक गडाची वाईब देणारी वस्तू म्हणजेच ही कावेची विहीर. आता माझी बाकीची सेना जेव्हा येईल त्यावेळी आम्ही याच्यामध्ये उतरणार, कारण ह्या विहिरीमध्ये उतरण्यासाठी रिस्क पण आहे. या विहिरीच्या अवतीभोवती आम्ही जरा गस्त मारत होतो. लिटरली सांगतो, ही विहीर बघून डोकं काम करायचं बंद झालं आहे. सुमित जिथं उभा आहे तिथं जे काय आपले मित्र उभे आहेत तिथून पायऱ्या आहेत खाली उतरायला, आणि तिथून जवळजवळ 50 फूट लांब हिची रुंदी अशी. आणि खोली जर बघितली ना तर आता मी तरी इथून 4-5 फूट मागं उभा आहे, तरीसुद्धा हिची खोली इथून बघितलं जात नाही. मी कॅमेरा जरा लॉंग करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. कॅमेऱ्याच्या मदतीने विहीर तर मी दाखवली आहे, पण आम्ही आता बाकीचे पण आपले मित्र आलेले आहेत ना, तर आपण तिथून खाली उतरणार आहे आणि ही विहीर खाली जाऊन एक्सप्लोर करणार आहे जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत. कारण या थ्रिलसाठी आणि ह्याच अनुभवासाठी आम्ही एवढ्या लांब आलो आहे. आणि माझ्या मागं जे काही दिसतंय तुम्हाला, हा महाबळेश्वर, केंजलगड, रायरेश्वर आणि सह्याद्रीतल्या इतरही गडांचे दर्शन या गडावरून होतं आहे. त्या कलावंतीन दुर्गावरती त्या भुयारामध्ये जाताना मी एवढा विचार नव्हता केला, किंवा आतापर्यंत जे काही ट्रेक केलेत
भुयारांमध्ये जाण्याआधी किंवा कोणती जागा एक्सप्लोअर करण्यासाठी कधी विचार नव्हता केलेला मी एवढा. पण ही विहीर आणि हिची बनावट बघून आहे ना, खरंच मनातून तो आवाज येतो ना की भाई ये तो देखना ही है. तीच वाईब येते आता. तर झालेल्या ठरावानुसार आम्ही आधी गड एक्सप्लोअर करायचा निर्णय घेतला आहे आणि नंतर पोटपूजा करून ती कावेची विहीर आम्हाला बघायची आहे, कारण आमची उत्सुकता वाढत चालली आहे त्या विहिरीला बघून. गड मी जसं की आधी सांगितलं की हा गड फक्त गस्त घालण्यासाठी होता, म्हणजेच एक टेहाळणी करण्याच्या उद्देशाने हा गड वापरला जायचा त्या काळात. कारण इथं ना काही असं जेल वगैरे तुम्हाला काही तुरुंग बघायला मिळणार नाही किंवा दारुगोळा कोठार किंवा अशा गोष्टी तुम्हाला या गडावरती बघायला मिळणार नाहीत. फक्त इथून बघायला मिळेल ती सह्याद्रीची सुंदरता. हे मागचा जो परिसर आहे पूर्ण वरतून पडणारे धबधबे नजरेस पडत आहे. डाव्या बाजूलाही धबधबे आहेत, उजव्या बाजूलाही धबधबे आहेत. इकडं 2 धरण आहे जे की मागच्या बाजूला पाणी वगैरे दिसतंय आणि इकडं हे आपलं रायरीचं पठार, रायरीचं खोरं जे काय आपण म्हणतो त्याला. अक्षरशः नभ जमिनीवरती उतरलेत असं हे समोरचं विहंगम दृश्य. आणि आता वेळ झाली आहे धाडस दाखवण्याची, जी की दाखवायला सुरुवात केलेली आहे धीरज दादानी आणि त्याच्या मागं आशिकेश आहे. ते दोघं विहिरीत उतरायचं धाडस करताय. त्यांच्या लागोपाठ मी सुद्धा जाणार आहे. तीच एक भीती आहे फक्त सापाची, बाकी दुसरं काही नाही आहे. लेकिन कर लेंगे हम. चौकडं लक्ष ठेवून जर उतरलो तर चांगलंच आहे. हे ऐक ना, हातामध्ये काडी घ्या एखादी. हा सावकाश सावकाश ही विहीर उतरायचं आपण मोहीम हाती घेतोय. हा ठीक आहे ना. दोरीला असा झटका मारला तुम्ही सगळे 1 शॉट रायझिंग म्हणतात. याचा गुड गडून न लागला माझ्या. ठीक आहे. आता माझ्यासोबत धीरज दादा, सुमित, नयन, आदित्य आणि प्रतीक, आणि माझ्यासोबत इथं खाली पोचलेला आहे अजय आणि आशिकेश. इथं पूर्ण वरती अखंड खडक आहे आणि याला कोरून ही कावेची विहीर बनवलेली आहे. बघितलंय का रे? बस इथं आता जर वरतून साप पडला अंगावर. अरे मी पडलं. फायनली येऊन पोचलोय या विहिरीच्या एकदम गर्भाशयात म्हणता येईल. वरती बघू शकता एवढ्या खोलीवरती आलो आहे. मार बॅटरी आणि बघितली मी काय गोवा आहे. गोवा संबंध हवे. गोवा म्हणजे गोवा त्याच्यात येत नसतो, त्याच्यात पक्षीच राहत असतात गोव्यात. वरतून डोंगरावरून जे पाणी येत आहे ते पूर्ण ओझरतं या विहिरीमध्ये. वरतून बघू शकता तुम्ही. मी जेव्हा तो अँगल दाखवलेला तेव्हा हे खाली खोल दिसत नव्हतं आणि जवळजवळ 200 फूट आम्ही खाली असेल. असेल ना 200 फूट? मग हा असेल जवळजवळ 150 घाबरू नका. इथून पायऱ्या उतरून खाली आलोय आणि सुमितला त्या पायरीवर साप दिसलाय जिथून आम्ही उतरलो होतो. सुमित जवळ मोबाईल देतो मी. सुमित साप थांबे कुठे गेला आहे ना इथं लांबच घे. अरे नाही ना, मी बघत आलोय. सावकाश हा, बघत हळू आहे. तू म्हणतो म्हणजे काय त्या रिव्हॅल्युएशन तर तुझी जुबान आहे.
कडव्यानं सज्जित केले त्याला सांग रे नयनला कुठे नयन लिटरली दिसलाय साप आणि आम्ही तिघ जण त्या सापाच्या जवळून आलोय तरी सुद्धा आमचं लक्ष नव्हतं याला या खरं गाडीचं नजर लागते गाडीची गिदड की नजर लागत आहे बाई गिदडाचं कन्फर्म झालं लिटरली याला जसं खडका फिडका हात घालू नको रे टिबूक पडून त्याला धरून ये तू भारी त्या गोष्टीला अनुभवासाठी एवढ्या खाली आलो अखेर ती गोष्ट आम्हाला नजरेस पडलीच आणि इथं जे आहे ना तू नको इथं खाली गुफा वगैरे आहे या गुफेमध्ये पण असतीलच काही कीटक या माणसाचा कॉन्फिडन्स पाहिजे मला खरं काही नाही साप असू दे काही असू दे ह्या बिंदास आला खाली म्हणतोय, अरे या तुम्ही काही होत नाही अबे साले साप आहे बे तुम्ही जा वरती या कावेच्या विहिरीच्या आम्ही एकदम गर्भात आलेलो आहे जेवढं शेवटचं टोक आहे आम्ही त्या टोकापर्यंत आलोय आता बाकीचे जेवढे आपले सवंगडे होते ते सगळे वरती पोहोचलेले आहेत आणि इथं सुद्धा खाली पूर्ण भुयार कोरलेलं आहे या कावेच्या विहिरीमध्ये आणि इथे 12ही महिने पाणी राहत आहे एवढं थंड ठिकाण आहे की इथं साप आणि ह्या गोष्टी असणं म्हणजे साहजिक आहे काही मोठी गोष्ट नाही आहे पण जो साप आम्हाला तिथं दिसलाय तो सुमेच्या नजरेत पडला पण त्या सापाचा जर दंश बसला तर व्यक्तीला जगणं खूप अवघड आहे जे की माझ्या मित्रांनी आम्हाला सांगितलेलं की ह्या विहिरीमध्ये साप आहे आणि ते बघायच्या थ्रिलसाठी आम्ही इथपर्यंत आलेलो तर आता तो साप मी दाखवणार आणि आपण वरती जाणार इथला जो कलर आहे मातीचा तो त्या सापाच्या स्किन सारखाच आहे आणि साप दिसायला जरी छोटा असला ना तरी सुद्धा खूप विषारी हा या इथं बघू शकता तुम्ही याला साईजला जास्तीत जास्त 2 हित असेल पण लिटरली सांगतो जर का त्यांना स्पर्श जरी केला ना तरी वाट लागायची त्यामुळं मी त्याला न छळता चुपचाप वरती निघतो कावेची विहीर वगैरे बघून आता आपला जवळजवळ गड विस्तार करून झाला आहे विस्तार करायला म्हणजे गडावर काही नव्हतं एक पलीकडचा बुरुज आहे जिथून की पलीकडचा भाग दिसतोय महाबळेश्वर डोंगररांग दिसते पांडवगड वगैरे इथून दिसत आहेत समोरच केंजलगड वगैरे आहे नवरा नवरी सुळका इथं समोर दिसतोय एवढ्या गोष्टी आणि निसर्गाचा आनंद घेऊन आता आपण गड उतार होतोय वेळ झाली दुपारचे 3:15 आणि एवढ्या दाट जंगलामधून खाली उतरायला थोडा वेळ लागलच कारण हे बघू शकता तुम्ही याच्यात जर एखादी व्यक्ती हरवली तर खरंच तिला सापडणं अवघड आहे आता या दाट जंगलातून उतरून आपल्याला त्या घराजवळ जायचं आहे आणि त्या घरावरून आपल्याला पलीकडच्या दरीत उतरायचं आहे जो की बेस कॅम्पला आपल्याला घेऊन जाईल तर असं होतं आता गड उतार होतोय तर आता भेटूयात गड पायथ्याशी ज्या गोष्टीची भीती होती आणि अंदाज होता तीही आता आपल्या नशिबात आलेली आहे म्हणजेच पाऊस सुरू झालेला आहे आणि सांगायचा विषय आणि मजेची गोष्ट ही की ह्या सगळ्या नमुन्यांनी त्यांचे रेनकोट आणलेत आणि घालून मस्त फिरतोय मी आणि धीरज दादा मी आमचे रेनकोट खाली ठेवून आलोय बाकी सगळे पॅक आहेत खरं आणि पावसाचं रूप बघता असं वाटत नाही की थांबायचं म्हणून हा तरी बघूयात इथं ढगं लागताय खाली बारबार म्हणून एवढा पाऊस येतोय पण खाली उतरताना मजा येईल आता कारण जी वाट थोडी ओली झालेली होती ती आता जास्त स्लिपरी होईल आणि वरतून येणारं पाणी पण त्याच ओघाने खाली जाणार त्यामुळं आपला थोडा ट्रिपी होईल हा ट्रेक डाऊन करताना थोडा रिस्क वाढून जाईल आता आम्ही गड उतार होतोय आणि या पावसाच्या हजेरीमध्येही आमचे हे सवंगडी एवढ्या जोशानं चालत आहे पब्लिक हाऊस द जोश तर मित्रांनो फायनली आपण आलोय आपल्या बेस कॅम्पला म्हणजे जिथं आपण बाईक्स वगैरे पार्क केल्या होत्या त्या ठिकाणी आलो होतो आणि अशाच सुरक्षितरित्या आणि सक्सेसफुली आपला ट्रेक कंप्लीट झाला आहे आज आपला गडवारीच्या या नवीन सिरीजमध्ये आपला नवीन गड ॲड झाला आहे तो म्हणजे कमळगड तर हा ब्लॉग मी इथं एंड करतो लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय